विठ्ठल मी तुमच्या पुढे विषय मांडतोय. आतापर्यंत किती जण आपल्या डोळ्यात देखत मेले, किती जणांचा अंत्यविधी केला, किती जणांचा दशक्रिया आपण स्वतः उपस्थित राहून केला, किती जणांचे श्राद्ध आपण उपस्थित होतो. आतापर्यंत आपल्या डोळ्यात देखत किती जण मेले. महाराजांनी शब्द अभंगात वापरला, गणित नाही सांगता येत. आपल्या देखत किती जण मेले याचं गणित सांगता येत नाही, आकडा सांगता येत नाही. त्याच्याकरता शब्द काय वापरला लक्षात घ्या. उदंडची झाले, उदंडची झाले. शब्द काय आला? उदंड. शब्द काय? उदंड. उदंड म्हणजे किती? उदंड म्हणजे किती? उदंड. उदंड म्हणजे आकडाच नाही त्याच्यामध्ये. आणि काय झालं यांचं? ते जन्माला आले आणि मेले. उदंडची झाले, जन्मोनिया मेले. उदंडची झाले, जन्मोनिया मेले. आणि कोण कोण होतं त्याच्यात? सगळ्या कॅटेगरीचे होते. त्याच्यात काही फक्त गोसाईनबाई रगीन गुरव नव्हते. हो, सगळ्या कॅटेगरीचे होते. कोण कोण होते? वोवोनिया गेले राव रंक, वोवोनिया गेले राव, राव राव राव, बाबूराव, राव राव. वोवोनिया गेले राव. आणि मग सामान्य लोक रंक. सामान्य तुमच्या माझ्यासारखे रंक. म्हणजे महाराज राजे रजवाडे मेले, सामान्य लोक सुद्धा मेले. पण आतापर्यंत किती मेले गणित नाही, इतके मेले. मला काय बोलायचंय? या सगळ्या बोलण्यात अर्थ असा आहे का तुमच्या माझ्या आपल्या सगळ्यांच्या जीवनात अनुभव आहे फक्त मरणाचा. आपण एकच अनुभव भोगतो इथे, मरणाचा. का? कारण याचं नाव मृत्यू लोक आहे. ज्या लोकात आपण जीवन जगतो या लोकाचं नाव काय? मृत्यू लोक. या लोकाच्या नावातच मरण आहे बुवा. मग इथं सांगा, मृत्यू लोकामध्ये, मृत्यू लोकामध्ये अमरपणाचा अनुभव येईल कसा? विठ्ठल विठ्ठल आपण शब्दाकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. या मृत्यू लोकाच्या नावाचा शब्द, या लोकाच्या नावाचा शब्द काय? मृत्यू लोक. या शब्दाची सुरुवातच मरणातून होते. जिथे आपला जन्म झाला, जिथे आपण जन्माला आलो, हा लोक कसा आहे? मृत्यू. हा लोक कसा आहे? मृत्यू. हा, मग इथे मरण हाच अनुभव आहे. आता याच्यात काय? काही हुशार माणसं काय करतात? अर्थ आपल्या सोयीने लावतात. शब्दांचे अर्थ हुशार माणसं आपल्या सोयीना अर्थ लावतात. एकाला जेव्हा अर्थ कळाला का जिथं आपण जगतो या लोकाचं नावच मृत्यू लोक आहे, तो घाबरला. तो म्हटला बाप रे बाप, इथं. दुसरा म्हटला घाबरूच नको. मृत्यू लोक शब्द कळाला ना तुला, घाबरूच नको. म्हणजे का? तुला वाटतं तसा अर्थ नाहीच त्याचा. मग त्यांनी त्याला असा अर्थ सांगितला. तो म्हटला मृत्यू. याच्या नावात मरण आहे मान्य, पण एक लक्षात घे, मृत्यू पण लोक, मृत्यू पण लोक. तो म्हटला मरतील पण लोक, म्हणजे आपण नाही. काही हुशार माणसं त्याचा अर्थ आपल्या सोयीनं लावतात. पण महाराज या लोकाचं नावच मृत्यू लोक आहे. आणि म्हणून इथं जो जन्माला आला त्या प्रत्येकाच्या पदरी अनुभव फक्त मरणाचा आहे. मग एक मिनिट ऐका. सगळं जग रात्रंदिवस मरणाचा अनुभव भोगतं. आणि याच जगातले एक घटक असणारे तुकाराम महाराज, ते मात्र त्यांचा अनुभव अमरत्वाचा सांगतात की माझं मरण संपलं. याच मृत्यू लोकामध्ये मी मरणावर विजय मिळवला, मी मरणाला मारून टाकलं, मी मरण शिल्लक ठेवलं नाही. विठ्ठल विठ्ठल मरण मरण आणि मरण मरण
संबंध राहिला नाही, अभंगाची सुरुवात आहे. मरणाहाती सुटली काया, माझं मरण संपलं. पण हे बुद्धीला पटत नाही, ऐकतानी बुद्धीला पटत नाही. का? कारण आमचं जीवन तर मरणाकडे चाललंय. आपण प्रत्येक क्षणाला कुठं चाललोय? प्रत्येक क्षण आपलं जीवन कुठं? या बा, आपल्या जीवनाला प्रवाह म्हणतात. याला काय म्हणतात? जीवन प्रवाह. प्रवाह शब्दाचा अर्थ काय? प्रवाह कशाला म्हणतात? जो वाहत राहतो, जो वाहत राहतो, जो थांबत नाही, कधीच थांबत नाही, अखंडत्वाने जो वाहत राहतो म्हणजे सरकत राहतो, त्याला म्हणावं प्रवाह. आपलं जीवन थांबलेलं नाही, आपलं जीवन थांबत नाही. मग प्रत्येक क्षणाला आपलं जीवन सरकत आहे. म्हणजे कसं आहे? ते प्रवाहित आहे. म्हणून याला काय म्हटलंय? जीवन प्रवाह. मग आपला एक मिनिट ऐका, गंगेचा प्रवाह आहे. मग गंगेचा प्रवाह कसा आहे? तो चाललाय. कुठे चाललाय? समुद्राकडे चाललाय. तसं जर माणसाचा जीवन प्रवाह आहे तर हा प्रवाह चाललाय, पण कुठे चाललाय? बोला ना आता, कुठे चालला? हा, शिन्नरला, कोपरावला, कुठे चालला? पंढरपूरला. आपलं जीवन क्षणाक्षणाला हा प्रवाह पुढे सरकतो. आपलं जीवन चाललंय. कुठे चाललंय? हे मरणाकडे चाललंय बुवा, हे मृत्यूकडे चाललंय. विठ्ठला विठ्ठला प्रत्येक क्षणाला हे जीवन मरणाच्या जवळ सरकते. मरण, ऐका, मरण क्षणाक्षणाला आपल्या जवळ जवळ येते. आपण प्रत्येक क्षणाला मरणाच्या जवळ जवळ जातोय. हा जीवन आता हे आपण लक्षात घेत नाही, आपण याचं गांभीर्याने विचार करीत नाही. आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नाही, कारण आपलं खाणं पिणं आरामशीर आहे ना, त्याच्यामुळे घेणं देणं नाही. पण प्रत्येक क्षणाला मृत्यू आपल्या जवळ येतो. प्रत्येक क्षणाला आपलं जीवन मृत्यूच्या जवळ जातं. ज्ञानोबरांची उभी ऐका, जन्मलिया दिवस दिवसे. ज्ञानोबराय म्हणतात, जन्मलिया दिवस दिवसे हो लागी काळाचे चाईशे. दिवस दिवसे, जन्मलिया दिवस दिवसे हो लागे. पण काय हो लागे? काळाचीच आईशे हो लागे. आणि अजून दुसरी उभी ऐका, काय? आयशीच ययाची स्थिती. ज्ञानोबरांचीच उभी, आयशीच ययाची स्थिती नासत जाय क्षण क्षणाप्रती. विठ्ठला विठ्ठला एक मिनिट ऐका. तुकाराम महाराज अमरत्वाचा अनुभव सांगतात. आपण सगळेजण मरणाचा अनुभव रात्रंदिवस भोगतो. थोडासा पुढं पुढं सारखा. ते काय होतं, जे येतं ते तिथंच बसतं, जे येतं ते तिथंच बसतं. कोपरा लॉक झाला तो फार. येणारा जागाच नाही राहिली वर यायला. तिथं थोडं मोकळंच राहू द्या. विठ्ठला 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 आणि ऐका, या मृत्यू लोकामध्ये मरण, ऐका 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 ऐका, नका बोलू नका, नका हो, नका नका. चार चौघात चांगलं आहे का? असं असं करायचंच नाही कधी. विठ्ठला मग एक मिनिट ऐका. सिद्धांत असा आहे, या मृत्यू लोकामध्ये मरण हीच घटना सत्य आहे, मरण हीच घटना अटळ आहे. बरं का? इथे नियम बघा, इथे कोणालाच थांबता येत नाही. इथं
कोणालाही थांबता येत नाही. आता ऐका, तुमची ना आमची सामान्यांची गोष्ट सोडा, आपली गोष्ट सोडून द्या. इथं भगवंताचे जे अवतार झाले, ईश्वराने जे अवतार घेतले, कच्छ मच्छ वराह वामन परशुराम राम कृष्ण आमक टमक डमक काय जे असते, इथं देवानी जे अवतार घेतले, अवतार घेतला म्हणजे काय केलं त्यांनी, हा पंचभौतिक विग्रह धारण केला. म्हणजे त्यांनी शरीर धारण केलं, देह धारण केला आणि तो त्याच्या स्थितीतून या मृत्यू लोकामध्ये आला. एक मिनिट ऐका महाराज, देवाला सुद्धा या मृत्यू लोकात अवताराला आल्यानंतर हे शरीर सोडावंच लागलं. येथे नाही वर आले अवतार, येथे नाही वर आले अवतार, येथे नाही वर आले अवतार, येथे नाही वर आले अवतार. विषयांचे धणी भाललो लिंग, विषयांचे धणी भाललो लिंग. आता हे प्रमाण तुमच्या सगळ्यांच्या पाठ आहे. प्रत्येक श्राद्धात दहाव्यात हे प्रमाण असतं म्हणजे असतंच. या प्रमाणाचा अति वापर आहे बरं का. जे जास्त वापरलं का ते गुळगुळीत होतं बरं का. जी नोट जास्त वापरली ती चोपडी होती, जे नाणं जास्त वापरलं ते गुळगुळीत होतं, त्याचा छापा काटा पुसून जातो. तसं हे प्रमाण आहे बरं का. अति वापरलं हे प्रत्येक ठिकाणी असतंच, काय अडचण नाही. असू द्या, ते प्रत्येक ठिकाणी असतं म्हणून सगळ्यांच्या जवळजवळ पाठ झालंय. काय प्रमाण, येथे नाही उरो आले अवतार. इथं रामकृष्णादिकांचे अवतार सुद्धा मृत्यू लोकाच्या नियमाला अपवाद ठरले नाही. त्यांना सुद्धा हा विग्रह सोडावा लागला. रामाला सुद्धा हे सोडावं लागलं, कृष्णाला सुद्धा सोडावं लागलं. हा मृत्यू लोकाचा नियम आहे. आता फक्त काय तुम्हाला एक सांगू का, मोठ्यांच्या बद्दल ऐका बरं का, ऐका बरं का, मोठ्यांच्या बद्दल उद्धटपणाने बोलायचं नसतं. मोठ्यांच्या बद्दल म्हणजे आदबीची भाषा वापरायची असते. ऐका ओ मावशी, ओ मावशी, अरे ऐकू द्या हो यांना. काय तुम्ही आल्या नाताला घेऊन लागल्या पस्तावा करायला, त्याच्या आईकडे सोडून यायचं त्याला. हा असं कुठं राहतं गाव, आपण कुठं चाललो, काय चाललो, इथं काय होणार आहे. हा पोर खेळ आहे गाव, हा तुमचा झाला पोर खेळ. हा विठ्ठला विठ्ठला मोठ्यांच्या बद्दल उद्धटपणाने बोलायचं नसतं. भाषा आदराची वापरायची असते. आदबीनी शिवराळ भाषा, शिवराळ भाषा मोठ्यांच्या बद्दल बोलायची नाही. मोठ्यांच्या बद्दल आदराने बोलायचं. म्हणून अर्थ बदलायचा नाही, अर्थ तोच, फक्त शब्द वेगळे वापरायचे. अर्थ तोच काढायचा पण शब्द आदराचे वापरायचे. म्हणून तर त्या रामाच्या कृष्णाच्या बद्दल काय म्हणतात माहिती का, काय ऐका, प्रभू रामचंद्र निज धामाला गेले. शब्द काय आला, प्रभू रामचंद्र निज धामाला गेले. निज धामाला गेले याचा सरळ मराठीत अर्थ आहे, निज धामाला गेले म्हणजे मेले. अर्थ तोच. भगवान श्रीकृष्ण निज धामाला गेले आणि पांडुरंगिरी मेले.
मोठ्यांच्या बद्दल भाषा आदबीची वापरायची असते, हा नियम आहे. अर्थ काही बदलला का त्याच्यात? निज धामाला गेला काय आणि मिळाला काय, अर्थ एकच, अर्थ काही बदलला का? गंमत हे बा, एखाद्या गरीबाच्या इकडे पाहू नका तुम्ही, हे आमचं चालूच राहतं, तुम्ही इकडे लक्ष, कारण मी तुमची नजर ओळखली, पण तुम्हाला जसं वाटतं तसं इथं नाहीये. तुमच्या मनात जसं आहे ना तसं इथं नाही. म्हणजे माझी डेरी मोठी नाही, उपरणं लहान आहे. तुम्हाला काय वाटतं? मला अहो मी लई जवळचा आहे, मी मला काही शाचे लोक कळत नाही का? ठेला ठेला अर्थ तोच, शब्द फक्त बदलायचा. हे बा, गरीबाच्या घरात येडा असला ना, म्हणजे एकदा बोळसट गरीबाच्या घरात बोळसरा असला ना, सगळा गाव त्याला येडा आहे येडा आहे येडा आहे, ठार येडा आहे ठार येडा आहे, येड आहे, सगळा गाव येड येड करतो. आणि कोट्याधीश जागीरदार श्रीमंताच्या घरात ठार येडा असला ना, त्याला कोणी येड म्हणत नाही. मग त्याला म्हणतात रावसाहेबांचा स्वभाव फार बोळा आहे. बोळा म्हणजे बावळटच, अर्थ तोच. अर्थ काही बदलला का? रस्त्याने चालताना केळाच्या सालपटावर पाय पडला आणि एक गरीब माणूस त्या सालीवरून घसरून पडला, तर सगळा गाव निब्बर आपटला, रपकन आपटला, सपकन आपटला, दणकन आपटला, मुळीवाणी आपटला, डांगरासारखा आपटला, सगळं गाव आपटला आपटला. आणि जागीरदार श्रीमंताच्या घरचा माणूस धावत्या घोड्यावरून दणकन पडला, कोणी आपटलं म्हणत नाही. मग रावसाहेब घोड्यावरून सटकले. सटकला म्हणजे आपटलाच, अर्थ काही बदलला का? सटकला म्हणजे अर्थ काय? अर्थ तोच. तसं भगवान कृष्ण निजधामाला गेले, प्रभू रामचंद्र निजधामाला गेले आणि आमके टमके मेले, अर्थ तोच. मला काय बोलायचं आहे का? देवादिकाचे अवतार सुद्धा या मृत्यूलोकाच्या नियमाला अपवाद ठरले नाही. इथं जन्माला आलेल्या प्रत्येकाला मरावंच लागतं, हा मृत्यूलोकाचा नियम आहे. विठ्ठला अजून ऐका, आपल्या धर्मशास्त्रामध्ये चिरंजीव सांगितले 7, बरोबर? आपल्या धर्मशास्त्राने चिरंजीव किती सांगितले? 7. कोणते कोणते? तर ऐका. विठ्ठला अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश बिभीषणा कृप परशुरामच्या सप्तैते चिरजीविना. 7 चिरंजीव सांगितले. अश्वत्थामा, बली, व्यास, हनुमान हे 7 जण सांगितले, बर का? 7 जण. मग मला एक सांगा, या चिरंजीवातला तरी, ऐका बर का, या चिरंजीवातला तरी एखादा चिरंजीव तुम्हाला आजपर्यंत कधी भेटला का? एखादा चिरंजीव तुमच्यातल्या कोणी पाहिला का? काय अर्थ? महाराज, चिरंजीव झालेल्याला सुद्धा मरावं लागतं. काय बोलतो? हो, चिरंजीव होऊन काय फायदा? चिरंजीव होण्याचा फायदा एकच. बा, शब्द काय नीट ऐका बरं का. चिरंजीवी हा मूळ संस्कृतातला शब्द आहे, हा मराठी शब्द नाही. मूळ शब्द काय? तो चिरंजीवी. दोन शब्द आहेत त्याच्यात. चिरण अधिक जीवी बरोबर चिरंजीवी असा शब्द बनतो. तो चिरण शब्दाचा अर्थ वेगळा, जीवी शब्दाचा अर्थ वेगळा. चिरण शब्दाचा अर्थ काय? चिरण या शब्दाचा अर्थ आहे चिरण म्हणजे दीर्घ, चिरण म्हणजे दीर्घ, आणि जीवी म्हणजे जिवंत राहणारा, दीर्घ काळपर्यंत जिवंत राहणारा. एक मिनिट ऐका. चिरंजीवी झाला त्याचं मराठीत अपभ्रष्ट रूप झालं चिरंजीव. चिरंजीव चिरंजीव झाला म्हणजे काय झालं? हे बा, अमर शब्द वेगळा आणि चिरंजीव शब्द वेगळा. अमर हा शब्द वेगळा, चिरंजीव हा शब्द वेगळा. अमर म्हणजे चिरंजीव नाही आणि चिरंजीव म्हणजे अमर नाही. हा, चिरंजीव होणं म्हणजे अमर होणं नाही, अमर होणं म्हणजे चिरंजीव होणं नाही. शास्त्र चिंतन असे, चिरंजीव झालेल्या व्यक्तीला 1 कल्पापर्यंत आयुष्य मिळतं. चिरंजीवाला आपल्याला 100 वर्ष आहे ना, तर साधना करून जो चिरंजीव या पदावर गेला तर त्याला आयुष्य वाढून मिळतं, मुदत वाढती त्याची. किती मिळतं? 1 कल्प. चिरंजीव झालेल्या व्यक्तीला 1 कल्पापर्यंत आयुष्य मिळतं. 1 कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचं 1 वर्ष.
ब्रह्मदेवाच्या एका वर्षाचा कालखंड, त्याचं नाव आहे एक कल्प. कसं काय? ऐका, त्याचं गणित असं सांगितलंय, ब्रह्मदेवाचे 12 तास म्हणजे मृत्यू लोकातली 1000 वर्ष, आपल्या जीवनातले 1000 वर्ष पूर्ण होतात तेव्हा ब्रह्मदेवाचे 12 तास म्हणजे सकाळी 6 तर सायंकाळी 6. इथले वर्ष किती झाले? 1000. तेव्हा ब्रह्मदेवाचं काय झाला? 12 तास. आणि तेवढीच पुन्हा त्याची रात्री 6 तर सकाळी 6 म्हणजे 2000 वर्षाचा ब्रह्मदेवाचा एक दिवस 24 तासाचा. ब्रह्मदेवाचे एका दिवसात वर्ष किती? 2000. बरोबर 2000. मग 2000 वर्षाचा दिवस तर मग महिन्याचे वर्ष किती? 60,000. बरोबर. त्याचे एक महिना त्याचा किती वर्षाचा झाला? ब्रह्मदेवाचा 60,000 वर्ष. मग आता ऐका, एक महिना 60,000 वर्षाचा तर 12 महिन्याचे वर्ष किती? 60 गुणिले 12. हा हा बघा काय असेल ते. विठ्ठला मला वाटतं 10 महिन्याचे 60 लाख. 60 लाख 7 लाख 20,000 वर्षात 20,000 वर्षांचं ब्रह्मदेवाचं एक वर्ष. ब्रह्मदेवाच्या एका वर्षात दिवस किती आले? 7,20,000 वर्ष. चिरंजीव झाला त्याला 7,20,000 वर्षाचं आयुष्य मिळतं. पण या सृष्टीमध्ये 7,20,000 वर्ष हा कालावधी जेव्हा पूर्ण होतो तेव्हा त्या चिरंजीवाला मरावं लागतं. मग महाराज अश्वत्थामा, बली, व्यास, हनुमान, विभीषण हे सगळे चिरंजीव, पण कालखंड संपला की त्यांना मरावं लागतं. मग इथं देवाला थांबता येत नाही, इथं चिरंजीवाला थांबता येत नाही. आता एवढं सगळं सांगितल्यावर एक जण उठला आणि तो म्हटला, गिरी महाराज मग मी पण मरल गाव. त्याला विचारलं तुम्ही कोण? म्हणे शहाच्या ग्रामपंचायतीचा सदस्य. अरे बाबा, इथं लाखो वर्षाचे करोडो वर्षाचे आयुष्य ज्यांचे ते गेले आणि सदस्य कुठून आला? सदस्य म्हणजे लय मोठा जीव आहे का? 300-400 घराचं गाव त्याच्यात याचा 11वा वाटा. काय येत असेल 11व्याच्या वाट्यावर? काय इथं महाराज थांबता येत नाही. बरं चला त्याच्यापेक्षा पुढे आहे का, एक नामदेव महाराजांचा अभंग आहे, फार गोड आहे. नामदेव महाराज म्हणतात, बुवा ज्यांच्याकडे चिरंजीवाचं तरी 7,20,000 वर्ष म्हणजे कशात काही फाटक्यात पाय. 7,20,000 वर्ष म्हणजे कशात काही फाटक्यात पाय? काहीच नाही, ते काहीच नाही, अजिबात काही नाही. त्याच्यापेक्षा डोंगरा एवढं आयुष्य होतं, डोंगरा एवढं त्यांना मरावं लागलं. नामदेव महाराजांचा अभंग फार गोड आहे, सांगतो. नामदेव महाराज म्हणतात, अरे मना शोक करीशी किती, हे तव वायाची धन संपत्ती, आयुष्य भविष्य नाही तुझ्या हाती, हे तव अवघे अंती जाय जने रे, अरे मना शोक करीशी किती. आता ऐका बरं का, पहिलं आयुष्य सांगितलं हिरण्यकश्यपूचं. किती आयुष्य भागवतात त्याचं चरित्र पूर्ण आलंय. हिरण्यकश्यपूला आयुष्य किती होतं ऐका, आकडा सांगू, नीट ऐका, व्यवस्थित ऐका, लक्षपूर्वक ऐका, निहार ऐका, सगळे आकडे चांगले ध्यानात घ्या आणि डोक्यात फिट करून ठेवा. एवढं आयुष्य होतं हिरण्यकश्यपूला. करू सुरुवात? सांगू ऐकणार ना? ऐका. काय इतकं आयुष्य होतं हिरण्यकश्यपूला? किती? 1,60,30,10,10,700 वर्ष 9 महिने. किती? काहीच नाही ना, करंटच बसला नाही ना. 1,60,30,10,700 वर्ष 9 महिने आयुष्य होतं. कोणाला? हिरण्यकश्यपूला. आता आलं का ध्यानात? सगळ्याची बेरीज काढायची त्याची. 1,60,30,10,10,700 वर्ष 9 महिने एवढं आयुष्य.
आता तुम्हाला आपली अडचण कुठे सांगू का? काय आपली अडचणच इथं आहे, एक अर्बुद म्हटलं का एकावर शून्य किती रे मधू. आपली सुरुवात इथून होती, एक अर्बुद. मी नाही बोललो, नामदेव महाराज वर्णन करतात ऐका. नामदेव महाराज म्हणतात एवढं आयुष्य होतं त्याला विठ्ठला एका अर्बुदासाठी कोटी देखा. ऐका ना, एका अर्बुदासाठी कोटी देखा, 30 लक्ष दश सहस्र लेखा, 709 मास मापा. शेवटचा शब्द ऐका. तया हिरण्य कश्यपा काय झाले, अरे मना शोक करीशी किती, त्याला मरावं लागलं. तसंच पुढं आलं तर बघा, पुढं 2 जणांचं आयुष्य सांगितलं बरं का तिसऱ्या चरणात. कोणतं? 14 चौकड्या लंका नाथा, 99 सहस्र राया दशरथा. पण हा शब्द लक्षात घ्या, इथं लक्ष द्या. कुठं? तेही गेले मृत्यू पंथा, मागे सर्वथा कोणी मुरलेची, अरे मना शोक करीशी किती. 14 चौकडे आयुष्य होतं कोणाला? रावणाला. रावणाचं आयुष्य किती? 14 चौकड्या. 14 चौकड्या. 14 चौकड्या म्हणजे ऐका, कृत त्रेता द्वापार कली या 4 युगाची एक चौकडी. म्हणजे कृत सुरू झालं संपलं, त्रेता सुरू झालं संपलं, द्वापार सुरू झालं संपलं, कली सुरू झालं संपलं. एक चौकडी पूर्ण झाली. पुन्हा कृत, पुन्हा त्रेता, पुन्हा द्वापार, पुन्हा कली. दुसरी चौकडी पूर्ण झाली. पुन्हा कृतयुग, पुन्हा त्रेतायुग, पुन्हा द्वापारयुग, पुन्हा कलियुग, तिसरी चौकडी. आणि असं रावणाला आयुष्य किती? 14 चौकड्या. एका चौकडीचे वर्ष सांगतो. म्हणजे कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग हे 4 युग मिळून या 4 युगाची एका चौकडीची वर्ष संख्या आहे. एका चौकडीची वर्ष संख्या आहे 43,20,000 वर्ष. एका चौकडीत वर्ष किती येतात? 43 लाख. 43,20,000 वर्ष. आता परत कॅल्क्युलेटर काढा. 43,20,000 गुणिले 14. माऊली 43,20,000 गुणिले 14. त्याचं जी बेरीज येईल तेवढे वर्ष आयुष्य होतं कोणाला? रावण. रावण. तुम्ही नुसतं रावणाचं आयुष्य डोळ्यापुढे ठेवा आणि त्याला आपलं 65 वर्षाचं जोडा. पा काही ताळमेळ लागतो का? तरी 65 मध्ये किती उड्या हानितो. 65 मध्ये किती उड्या हानितो. उलट्यान पालट्यान सुलट्यान खोलांट्यान काय काय उड्या काय काय ढगडे करीतो 65 मध्ये. रावणाचं आयुष्य डोळ्यापुढे ठेवा. बर 99,000 वर्षाचं आयुष्य होतं राजा दशरथाला, पण त्याला सुद्धा मरावं लागलं. तेही गेले मृत्यूपंथा. तसेच पुढे आलं ना मार्कंडेय ऋषीचं वर्णन आहे. किती? 14 कल्प आयुष्य होतं कोणाला? मार्कंडेयाला. 14 कल्प. 7,20,000 गुणिले 14. हे डोकेदुखीच आहे बरं काही. 7,20,000 वर्ष गुणिले 14 कल्प. मग 14 तर मग त्याचं जे येईल उत्तर तेवढं आयुष्य कोणाचं होतं? मार्कंडेय ऋषीचं. बरं ऐका, 14 कल्प पूर्ण झाले का मार्कंडेय ऋषी मरतात. तेव्हा लोमहर्ष नावाचे ऋषी त्यांच्या अंगाचा एक केस गळतो. 14 कल्प पूर्ण होऊन मार्कंडेय मरतात तेव्हा 14 कल्पांनी लोमहर्ष ऋषीच्या अंगाचा एक केस गळतो. आता प्रत्येकाच्या अंगावर केस किती आहे? 3.5 कोटी आहे असं म्हणतात. प्रत्येकाच्या शरीरावर हे रोम, हे लवैन, हे रोम किती आहे? 3.5 कोटी आहे असं म्हणतात. मग 3.5 कोटी तुम्हाला पटत नाही का? तुम्हाला पटून नाही राहिलं का? तुम्ही लई टुळू पाहू राहिले. पटलं तुम्हाला? हे बाई एक काम करा, तुम्हाला पटत नसेल तर घरी गेल्यावर मोजून पहा. कशाला टेन्शन? एवढा कुटाणा करण्यापेक्षा विश्वास ठेवा ना. मग आता आम्ही तरी कवा मोजले कोणच तरी ऐकूनच सांगू राहिलो ना. प्रत्येकाच्या अंगावर केस किती आहे? 3.5 कोटी. आता परत गणित असं करा, एक केस गळायला 14 कल्प, एक केस गळायला 14 कल्प, तर 3.5 कोटी केस गळायला किती कल्प? तेवढं आयुष्य लोमहर्ष ऋषीचं. आणि तेवढा कालावधी पूर्ण होऊन लोमहर्ष मरतात. 14 कल्पांनी एक, 14 कल्पांनी एक, 14 कल्पांनी एक असे केस गळत सगळे केस 3.5 कोटी गळून लोमहर्ष ऋषी मरतात. ऐका,
14 कल्प मार्कंडेया पडे तै लोमहर्षणाचा एक रोम झडे आणि तेवढे केस गळून लोमहर्ष मरतात तेव्हा बकदाल बेऋषीचा एक श्वास होतो, एक निमिष होतो, एक निमिष. निमिष म्हणजे पापणी खाली पडली वर गेली. 14 कल्पांनी एक एक करून 3.5 कोटी केस गळून लोमहर्ष ऋषी मरतात तेव्हा बकदाल ब्याचं एक निमिष होतं. 14 कल्प मार्कंडेया पडे तै लोमहर्षणाचा एक रोम झडे बकदाल ब्याचे निमिष मोडे. पण इथं लक्ष द्या, कुठं गेले गेले हे मेले गेले एवढे अरे म्हणा. निमिषानिमिषाने आयुष्य पूर्ण करून बकदाल बेऋषी मरतात. बकदाल ब्याचे पुरे निमिष आणि निमिषानिमिषाने आयुष्य पूर्ण होऊन बकदाल बे मरतात तेव्हा काग भृशुंडी ऋषीचा एक श्वास होतो. काग भृशुंडी एक श्वास. बकदाल ब्याचे पुरे निमिष तेव्हा वटांशाचा एक पंख गळतो, सगळे पंख गळून वटांश मरतो तेव्हा काग भृशुंडीचा एक श्वास होतो. मला काय बोलायचंय, आकडेच काढता येत नाही बुवा, गणितच मांडता येत नाही. अगणित आयुष्य ज्यांना होतं त्यांना सुद्धा मरावं लागलं. शेवटी काय, कोणालाच इथे थांबता येत नाही. हा मृत्यू लोकाचा नियम आहे. इथे मरणं हीच गोष्ट सत्य आहे, निर्विवाद आहे, बस त्याच्यामध्ये काहीच शंका नाही. मात ऐका, इथं आलेल्या प्रत्येकाला मरावंच लागतं. हा जर मृत्यू लोकाचा नियम आहे तर तुकाराम महाराज कसं म्हणू शकता माझं मरण संपलं, माझी काया मरण हातून सुटली. अरे मरण हा जर नियम असेल तर तुकाराम महाराज असं म्हणूच कसं शकता की माझी काया मरणाच्या हातून सुटली, म्हणजे मरणाचा संबंध संपला. मरणा हाती सुटली काया, मरणा हाती सुटली काया, मरणा हाती सुटली काया, मरणा हाती सुटली काया. विचारे निश्चये, विचारे निश्चये, विचारे निश्चये, विचारे निश्चये. नासोनिया गेली खरी, नासोनिया गेली खरी, नासोनिया गेली खरी. विचारिया निश्चये, विचारिया निश्चये, विचारिया निश्चये, विचारिया निश्चये. नासोनिया गेली खरी, नासोनिया गेली खरी, नासोनिया गेली खरी, नासोनिया गेली खरी. मग एक मिनिट ऐका, तुमच्या पुढे मी विचार असा मांडला, एका बाजूनी मरण नित्य आहे, अटळ आहे, मृत्यू लोक आहे. दुसऱ्या बाजूनी विचार सांगणारे तुकाराम महाराज म्हणतात माझं मात्र मरण संपलं. तुकाराम महाराज जे बोलतात ते भावनातिरेकाने बोलतात का वास्तवात बोलतात? बोलण्याच्या पद्धती दोन आहे महाराज. भावनेचं बोलणं वेगळं, भावनातिरेकाचं बोलणं वेगळं आणि वस्तुनिष्ठतेचं बोलणं वेगळं. वास्तववादी बोलणं वेगळं आणि भावनातिरेकाचं बोलणं वेगळं. भावनेमध्ये काय असतं, भावनेच्या आहारी जाऊन जे बोललं जातं त्याला म्हणतात भावनातिरेक. पण भावनेमधलं बोलणं खरं नसतं. भावनेमध्ये फक्त मीठ मसाला लावला जातो. भावनेमध्ये काय राहतं, खरं काहीच नसतं. भावनेमध्ये फक्त एक हात लाकूड 9 हात डलपी. अवास्तवता जास्त राहते भावनेमध्ये, अवास्तवता जास्त राहते. हे असे ते तसे, ते तसे, ते कसेच नसतात, ते नसतातच कसे.
पण माईकवर स्टेजवर आलं का त्यांच्याबद्दल तसं बोलावं लागतं. याला भावनातिरेक म्हणतात. भावनेच्या बोलण्यात खरं किती खोटं किती हे ऐकणाऱ्यांनी ठरवायचं असतं. विठ्ठला विठ्ठला चला विठ्ठला. माझ्यासारखा एखादा आगंतुक तुमच्या गावात आला आणि ज्याचं श्राद्ध आहे त्याच्याबद्दल जर कौतुक करायला लागला, ते असे होते ते असे होते ते, तुम्ही खालून म्हणा तो कसा होता आम्हाला चांगलं माहिती का. हे भावनेचं बोलणं काही कामाचं नाही. भावनेचं बोलणं काही कामाचं नाही. विठ्ठला विठ्ठला वस्तुनिष्ठ बोलणं महत्वाचं आहे. जशी स्थिती आहे, जशी परिस्थिती आहे तसंच्या तसं शब्द ना शब्द खरं खरं बोलणं याला म्हणतात वास्तवातलं बोलणं. तुकाराम महाराज एका बाजूने पाहावं तर मरण अटळ आहे, मरण नित्य आहे. दुसऱ्या बाजूने पाहावं तर ते म्हणतात माझं मरण संपलं. मग हे मरण अटळ आहे नित्य हे खरं का यांचं मरण संपलं हे खरं? मरण नित्य अटळ हे खरं का तुकाराम महाराज म्हणतात मरण संपलं मग तुकाराम महाराजांचं बोलणं खरं? मग तुकाराम महाराज भावनेत बोलता का वास्तवात बोलतात? तर तुम्हाला सांगतो ऐका, तुकाराम महाराजांच्या सारखा क्रांतदर्शी महात्मा भावनातिरेकाचं बोलणं कसं बोलेल? मग तुकाराम महाराज वास्तवातच बोलतात, म्हणजे सत्य परिस्थिती बोलतात. वास्तव जे आहे तेच सांगतात. भावनेचं बोलणं तुकाराम महाराज बोलत नाही. तुकाराम महाराज म्हणतात ऐका, माझं मरण संपलं हेच खरं. काय झालं? माझी काया मरणाच्या हातून सुटली, मरणा हाती सुटली काया, काया मरणा हाती सुटली हेच खरं. अहो पण महाराज इकडं मरण नित्य आहे ना, मरण अटळ आहे ना, आम्ही रोज माणसं मरताना पाहतो ना, आणि तुम्हाला मरण नाही हे कसं शक्य आहे? आमच्या बुद्धीला पटत नाही. तुकोबारे म्हणतात ऐका, तुम्ही माना अगर न माना, तुम्हाला पटो अथवा न पटो, काय असेल ते तुमच्या तुम्ही पहा, पण माझं मरण संपलं हेच मात्र खरं. विठ्ठला विठ्ठला चला नाही माझ्यावे मरावे लागत नाही, माझ्यावे मरावे लागत नाही, मरावे लागत नाही, मरावे लागत आहो अखंडित जैसे तैसे, आहो अखंडित जैसे तैसे नाही जात कोठे, येत फिरोनिया नाही जात कोठे, येत फिरोनिया आहो अखंडित जैसे तैसे, आहो अखंडित जैसे तैसे नाही जात कोठे, येत फिरोनिया नाही जात कोठे, येत फिरोनिया. तुकोबारे म्हणतात तुम्हाला पटो न पटो माझी अवस्था ही खरी. कोणती अवस्था? नाही आम्हा जावे मरावे लागत नाही, आम्हा जावे आम्हाला मरावं लागत नाही, आमचं मरण आमचं संपलं. न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे, न लगे मरावे, आता मरावं लागत नाही अशी अवस्था आहे. मरणा हाती सुटली काया. लोक म्हटले महाराज आमच्या बुद्धीला पटत नाही, तुमचं मरण संपलं म्हणता हे आमच्या बुद्धीला पटत नाही, आमच्या अनुभवामुळं पण ते आम्हाला पटत नाही, आमच्या बुद्धीला कसंच पटत नाही, पण नाईलाज असा आहे संतांवर विश्वास ठेवावा लागतो म्हणून आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवतो. पटत तर नाही, तुमचं मरण संपलं हे आम्हाला पटत तर नाही, पण विश्वास ठेवावा लागतो म्हणून नाईलाज आहे आम्ही विश्वास ठेवतो का तुमचं मरण संपलं. तुम्ही म्हणता म्हणून बरं चला संपलं तर संपलं. मग तुम्ही आता आम्हाला असं सांगा महाराज, काय सांगा, तुमचं मरण संपलं तर कशामुळं संपलं? मरण संपलं तर का संपलं? मरण संपवण्याकरता काय केलं? उपाय काय केला? प्रयत्न काय केला? साधन काय केलं? काय केलं जीवनामध्ये म्हणून तुमचं मरण संपलं? तुमचं मरण संपण्याचं कारण काय?
कशामुळे मरण संपलं सांगा. तुकोबारे म्हणतात याच्यामुळे माझं मरण संपलं. कशामुळे मरण संपलं? महाराजांनी उत्तरार्धात सांगितलं विचारे या निश्चय, या विचारे निश्चये काया मरणाहाती सुटली. या विचारे निश्चय, या विचाराचा माझ्या बुद्धीनं निश्चय केला आणि त्या विचाराच्या निश्चयाने माझं मरण संपलं. बरोबर बरोबर. विचाराच्या निश्चयाने जर तुमचं मरण संपलं, बरं का, ऐका ना, विचाराच्या निश्चयाने जर तुमचं मरण संपलं तर हा विचार नेमका कोणता? कोणत्या विचाराचा निश्चय? हा विचार कोणता? तो विचार, ज्या विचाराच्या निश्चयाने मरण संपलं तो विचार नेमका कोणता? सांगा महाराज, कोणत्या विचाराच्या निश्चयाने तुमचं मरण संपलं? आता ऐका, वेदांत शास्त्रामध्ये, तत्वज्ञानामध्ये विचाराचे पदार्थ फक्त 3 आहे. या जगामध्ये अहोरात्र फक्त 3च वस्तूंचा विचार केला जातो. विचारामध्ये 4थी वस्तू नाही. विचारात वस्तू 3च आहे. विचार फक्त 3च गोष्टींचा होतो. 4थी गोष्ट विचारात नाही. रात्रंदिवस विचार चालतो विश्वात फक्त 3 गोष्टींचा. कोणता? ऐका, सदा विचार एक तस्मात, सदा विचार एक तस्मात जीव जग परात्मनः. जीव, जग आणि परमात्मा, विचारामध्ये 3 जण. जीवाचा विचार, जगाचा विचार, परमात्म्याचा विचार. विचारामध्ये 4थी गोष्ट नाही, मायेचा विचार नाही, बाकी कोणाचाच विचार नाही. जीव जग परात्मनः सदा विचार एक तस्मात. मग विचारामध्ये 3च गोष्टी आहे, जीव, जग आणि परमात्मा. आणि विचाराच्या निश्चयाने तुमचं मरण संपलं म्हणता. मग सांगा, जीवाच्या विचाराच्या निश्चयाने तुमचं मरण संपलं का जगाच्या विचाराच्या निश्चयाने तुमचं मरण संपलं का भगवंताच्या विचाराच्या निश्चयाने म्हणजे देवाच्या विचाराच्या निश्चयाने तुमचं मरण संपलं? कोणत्या विचाराचा? जीवाच्या विचाराचा, जगाच्या विचाराचा का देवाच्या विचाराचा निश्चय? तर 1 मिनिट ऐका. तुकाराम महाराज म्हणतात जीवाच्या विचाराच्या निश्चयाने मरण संपलं नाही, जगाच्या विचाराच्या निश्चयाने मरण संपलं नाही आणि देवाच्या विचाराच्या निश्चयानेही मरण संपलं नाही. विचाराचा निश्चय देवाचा नाही, जगाचा नाही, जीवाचा नाही. मग कोणत्या विचाराचा निश्चय केल्यामुळं मरण संपलं? महाराज म्हणतात ज्या विचाराच्या निश्चयाने माझं मरण संपलं या विचाराला तत्वज्ञानामध्ये नाव आहे आत्मबोध. कोणता विचार आहे हा? आत्मबोध. स्वतःच्या स्वरूपाचं यथार्थ ज्ञान, स्वस्वरूपाचं यथार्थ ज्ञान, आत्मबोध. आणि हा आत्मबोध नावाचा विचार जो मला मिळाला, माझ्या बुद्धीनं त्या विचाराचा निश्चय केला आणि आत्मबोधाच्या विचाराच्या निश्चयाने माझं मरण संपलं. विठ्ठला विठ्ठला प्रश्न असा पुढे येतो बघा. कोणता? हा विचार कोण देतो? हा विचार कुठं मिळतो? कोण देतो हा विचार आणि कधी देतो? ऐका बरं का, या विचाराचा दाता भगवान परमात्मा आहे. हा आत्मबोध कोण देतो? परमात्मा देतो, देव देतो. आत्मबोध कोण देतो? देव देतो. कधी देतो? अंतकाळाच्या वेळी देतो, मृत्यूच्या समयी देतो. पण त्याच्यात पुन्हा ऐका, कोणालाही देत नाही. हा विचार देव देतो. आत्मबोध नावाचा विचार देव देतो, मृत्यूच्या वेळी देतो, पण कोणालाही देत नाही, फक्त त्याच्या भक्तांनाच देतो. हा विचार कोण देतो? देव. कधी देतो? मृत्यूकाळी. कोणाला देतो? फक्त त्याच्या भक्तांनाच देतो, इतर कोणाला देत नाही. त्या भक्तांमध्ये सुद्धा कोणी भक्त चालत नाही. मग जो निरपेक्ष भक्त आहे, जो भक्त निरपेक्ष आहे, भगवान हा विचार त्या निरपेक्ष भक्तालाच देतो, भल्लूभी भक्ताला देत नाही. विठ्ठला विठ्ठला. आता ऐका, या विषयाचा विस्तृत विचार जर तुम्हाला लक्षात घ्यायचा असला तर 1 मिनिट ऐका. तुम्हाला गीतेच्या 8व्या अध्यायात यावं लागेल. याचा विस्तृत विचार कुठे? गीतेच्या 8व्या अध्यायात. मग 1 मिनिट गीतेच्या 8व्या अध्यायात या. आले का सगळे? 1 मिनिट 8व्या अध्यायात या. आले का सगळे? अहो हात म्हणा, येऊ नका पण हात म्हणा. अरे तिथं
इथंच राहा पण हात म्हणा आले ना सगळे चांगले माणसाचं बोलवल्यावर येत जा गीतेच्या 8व्या अध्यायात आले ना सगळे 8व्या अध्यायाचा 14व्या नंबरचा श्लोक डोळ्यापुढे आणा आला आला म्हणा असे दरवर्षी सप्ते होतात एवढं पण येणार नाही का आपल्याला असेच माणसं पाहिजे 14वा श्लोक आहे 8व्या अध्यायाचा काय श्लोक आहे ऐका तिथं त्या भगवान म्हणतात अर्जुना अनन्य चेता सततम योमाम स्मरती नित्यशा तशाहं सुलभ पार्थ नित्ययुक्तश योगिनाः अनन्य होऊन सदा सर्व काळ जो माझं स्मरण करतो माझी उपासना करतो आणि अपेक्षा ठेवीत नाही निरपेक्ष ऐका बरं का प्रभूच्या शरणागतीमध्ये प्रभूच्या भक्तीमध्ये काय लागतं निरपेक्षता भावार्थ रामायणामध्ये एकनाथ महाराजांची ओवी फार गोड आहे परमार्थाचं नाक आहे निरपेक्षता परमार्थाचं काय निरपेक्षता हे परमार्थाचं नाक आहे नाथ महाराज भावार्थ रामायणात लिहितात परमार्थाचे मुख्य बीक ऐका परमार्थाचे मुख्य बीक निरपेक्षता ते नाशिक नाशिक म्हणजे आपली पंचवटी नाही नाशिक नाशिक म्हणजे नाक परमार्थाचे मुख्य बीक निरपेक्ष भक्ती करायची अपेक्षा काहीच नाही ठेवायची विठ्ठल अनपेक्ष सुचिर्दक्ष उदासीन गतव्यता त्या श्लोकाखालची ओवी पहिलीच ओवी पा 12व्या अध्यायातल्या अनपेक्ष सुचिर्दक्ष या श्लोकाखाली ज्ञानेश्वर महाराजांची पहिलीच ओवी जयाची ठाई पांडवा अपेक्षा नाही रिगावा जयाशी चढावा सुखाची आसने जाऊ दे त्याच्यापेक्षा मी तुम्हाला आज सांगतो हिरण्यकश्यपूला नरसिंहाने मारलं त्याची ते आतडी कातडी बाहेर काढली गळ्यात घातली रक्त बंबाळ झाला कोण नरसिंह भगवान आणि ते नरसिंह तांडव करायला लागला त्या नरसिंहाच्या तांडव म्हणजे राग आला क्रोधायमान झाला अतिशय क्रोधायमान लाल बुंद झाला नाचू लागला तांडव करू लागला अहो त्याच्या पायाखाली कित्येक दैत्य रगडून मेले त्यांच्या रक्ताचा मांसाचा चिखल झाला आणि तो काही शांत होईना ब्रह्मदेव इंद्र सगळे तिथं होते कोणाची हिंमत होईना पुढे जायची तर त्या ब्रह्मदेवानी छोट्या प्रल्हादाला पाहिलं आणि ब्रह्मदेव म्हटलं प्रल्हादा आमची हिंमत नाही पुढे जायची तू जातो का प्रल्हाद म्हटलं मी जातो मग प्रल्हाद पुढे आला आणि प्रल्हाद पुढे आला त्या नरसिंह भगवंताच्या पाया पडायला प्रल्हाद खाली वाकला त्याच्या पायावर प्रल्हादानी डोकं ठेवलं एवढ्या राड्यात कोण पाया पडतं म्हणून नरसिंह भगवंतानी खाली पाहिलं त्याला प्रल्हाद दिसला त्याला आनंद झाला त्यांनी प्रल्हादाला उचललं कडेवर घेतलं आणि त्याचा राग शांत झाला ज्ञानोबाराय म्हणतात ऐका नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी उचलून घेतला कडेवरी भक्ती सुखे निमाला भक्ती सुखे निमाला म्हणजे शांत झाला त्याच्या डोक्यावरून हात फिरवला प्रल्हादाच्या आणि नरसिंह भगवान त्या प्रल्हादाला म्हटलं प्रल्हादा काहीतरी माग प्रल्हाद म्हटलं मागत नाही देवा अरे मागावं लागतं तुला कळत नाही बाळा तू माग त्वम बालिशहा बालिशमते भागवतातले शब्द हे पण दुसऱ्या प्रकरणातल्या असू द्या तू बालबुद्धीचा आहे बालवयाचा आहे बालबुद्धीचा आहे त्वम बालिशहा बालिशमते तुला कळत नाही बाबा मागावं लागतं प्रल्हादा माग प्रल्हाद म्हटलं मागणार नाही अरे माग प्रल्हादा म्हणजे मला नकोच काही मला लागतच नाही मी मागणार अरे मागावं लागतंय प्रल्हादा माग बाळ तो म्हटलं मला नकोच माग अरे तुला कळत नाही बाळा मागावं लागतं प्रल्हाद काहीतरी माग प्रल्हादाला नरसिंहाचा राग आला प्रल्हाद विचार करतो 100 वेळा मी याला नको म्हणतो हा मला मागच म्हणतो मी नको म्हणतो हा पुन्हा पुन्हा माग म्हणतो त्याला आला राग आल्यावर नरसिंहाला प्रल्हाद 5 वर्षाचं पोरग येते देवाला प्रल्हाद काय म्हटला प्रल्हाद म्हटला एकदा सांगून कळत नाही का तुला अय देवा काय लावलं रे तू उठक ना माग एकदा सांगून कळत नाही का तुला मराठीत कळत नाही का इंग्लिश मध्ये सांगू तुला किती वेळा सांग अरे नकोय मला नरसिंह म्हटलं प्रल्हादा तुला कळत नाही रे मागावं लागतं बाळा अरे नकोय बाबा मला काही अरे मागावं लागतं प्रल्हादा माग
शेवटी प्रल्हादाचा नाईलाज झाला. प्रल्हादाला पुन्हा नरसिंहाचा राग आला. प्रल्हाद नरसिंहाला काय म्हटलं ऐका. काय प्रल्हाद म्हटलं ठीक आहे एक काम कर. काय लई देणार लागून गेला तू 17 वेळा नको म्हणतो तरी मागच म्हणतो. एक काम कर देवा काय तुलाच काही लागत असेल तर माझ्याकडे माग. प्रल्हाद म्हटला देवाला अरे तुलाच काही लागत असेल तर माझ्याकडे माग. भगवान नरसिंह प्रल्हादाला म्हटला ऐक प्रल्हाद तू माग म्हटला मी मागणार. आता तू माग म्हटला ना मग मी मागणार. पण 1 मिनिट लक्षात घे मी जे मागितलं ते तुला द्यावं लागणार. मी मागितलं ते द्यावं लागणार. आता तुला चालचूळ करता येणार नाही. नाही तर मागितलं रे देवा नाजूक अजून विचार कर मागू का. कारण नियम असा आहे शब्द द्यायच्या आधी विचार करायचा. भस्कन शब्द द्यायचा नाही. दिलेला शब्द आपल्याच्यानी पुरा होईल का याचा विचार 100 वेळा करायचा मग पुढच्याला शब्द द्यायचा. गाथ्यामध्ये अभंग आहे विचारतो वचनाआधी. महाराज म्हणतात विचारतो वचन देण्याच्या आधी विचार करायचा. वचन देऊन विचारत पडायचं नाही. आता काय करून आधी विचार कर. आपली दानत आहे का आपण शब्द पुरा करू शकू का विचार करा. नुसता माईक पुढे आला म्हणजे भसा बोलायचं नाही. याव करेंगे त्याव करेंगे असं करेंगे तसं करेंगे. पण विचार करायचा 5 वर्ष तेवढं होईल ग मग शब्द द्यायचा. विचारतो वचनाआधी. बघ प्रल्हादा तू माग म्हटला मागणार मी आता. अरे माग म्हटला माग देतो मी. काय इच्छा असेल तर माग बोल काय घेऊ. नरसिंह भगवान प्रल्हादाला म्हटला बस एकच इच्छा आहे माझी तेवढी पूर्ण कर. माझी एकच इच्छा आहे तू पूर्ण करावी तेवढी पूर्ण कर. अरे करतो पूर्ण बोल काय पाहिजे तुला. नरसिंह म्हटला प्रल्हादा माझी एकच इच्छा आहे तू माझ्याकडे काहीतरी मागावं. एवढीच इच्छा आहे पूर्ण कर. प्रल्हाद नरसिंहाच्या तोंडाकडे पाहत राहिला. प्रल्हाद म्हटला देवा चतुरा तू श्रोमणी. तू तर मला शब्दात अडकवलं. मी माग म्हटलं तर तू काय मागितलं. मी तुझ्याकडे काहीतरी मागावं ही तुझी इच्छा पूर्ण करावी हे मागितलं ना. बरं चाल म्हटलं मी पण मागतो म्हटल्यावर नरसिंहाला आनंद झाला. बोल ना प्रल्हादा काय देऊ तुला. प्रल्हाद म्हटला देवा एकच द्या. काय मरेपर्यंत कोणाकडे मागायची इच्छा होऊच नाही असं करा. मागणे ते सारे ऐसे करी देवा. 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 ऐसे करी देवा. मागणे ते सारे ऐसे करी देवा. नाही तरी सेवा
असं करा. मागणे ते सरे ऐशे करी दे, याला म्हणतात निरपेक्षता. आणि अशी निरपेक्षता ज्या भक्ताच्या ठिकाणी असते अशा निरपेक्ष भक्ताला भगवान हा आत्मबोधाचा विचार देतो. निरपेक्ष मुनिम शांतम, श्रीमद भागवतात निर्वैरम समदर्शना, निरपेक्ष असा निरपेक्ष जो भक्त त्याला भगवान हा आत्मबोध देतो. कधी देतो? त्याच्या मृत्यू. त्या भक्तानी निष्कामतेने आयुष्यभर देवाची भक्ती करून देवाच्या डोक्यावर जे कर्ज केलं, ऋण केलं, ते ऋण डोळ्यापुढं ठेवतो आणि त्याच्या मृत्यूच्या वेळी त्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता भगवान त्याच्या जवळ येतो. या 14व्या 8व्या अध्यायातला 14वा श्लोक बोललो ना, खूप ओव्या आहे, त्याच्यातल्या 2 ओव्या सांगतो. बाकीच्या घरी गेल्यावर तुम्ही वाचा, अर्थसहित वाचा, गोड चिंतन आहे. ऐका, 2 ओव्या सांगतो. पहिली ओवी असे, भगवान म्हणतात अर्जुना, ते ऋणवैपण देखोनी अंगी मी आपुल्याची उत्तीर्णत्वा लागी भक्ताची या तनु त्यागी परिचर्या करी. ते ऋणवैपण देखोनी अंगी, त्यांनी निष्काम सेवेनी जे कर्ज जे ऋण माझ्यावर केलं ते ऋण डोळ्यापुढे ठेवतं. ते ऋणवैपण देखोनी अंगी, त्या ऋणातून मुक्त होण्याकरता मी आपुल्याची उत्तीर्णत्वा लागी. कधी? भक्ताची या तनुत्यागी, त्याच्या तनुत्यागाच्या वेळी मी काय करतो? त्याच्या मरणाच्या वेळी त्याच्या जवळ येतो आणि त्याची सेवा करतो. भक्ताची या तनुत्यागी परिचर्या करी. परिचर्या म्हणजे मी त्याची सेवा करतो. बर, भक्ताच्या मृत्यूच्या वेळी देव जवळ येऊन त्याची सेवा करतो म्हणजे नेमकं काय करतो? पुढची उभी अशी आहे बघा, काय? देह वैकल्याचा वारा जने लागेल या सुकुमारा म्हणून आत्मबोधाची या पांजरा सुयेतया ते. मृत्यूच्या वेळी त्या भक्ताचं अंतःकरण वैफल्यग्रस्त होऊ नये, विफलतेचा विचार त्याच्यात येऊ नये, वैफल्यग्रस्तता त्याला ग्रासू नये तिनं. म्हणून काय? देह वैकल्याचा, वैकल्य म्हणजे वैफल्य, देह वैकल्याचा वारा त्या भक्ताच्या चित्ताला लागू नये. जने लागेल या सुकुमारा, विफलता, कारण ती विफलता घातक आहे. विफलता काय राहती? जर देव आला नाही, त्याचं रक्षण केलं नाही तर मग ती विफलता अशी येते, तो इतरांना सांगतो काय खरं नाही राव, काय खरं ना राव, हे सगळं थोतांड आहे, कशाची माळ आणि कशाचं टाळ आणि कशाचं बुक्कान, कशाचं गंधन, कशाचं पंढरपूर, कशाची ज्ञानेश्वरी, कशाची एकादशी, कशाचं कीर्तन, कशाचं सप्तान, कशाचं भैरवान, कशाचं देवळ, कशा, अरे सारं थोतांड काय खरं. याला म्हणतात विफलता. ही वैफल्यग्रस्तता मृत्यूच्या वेळी त्याच्या चित्तात शिरू नये. देह वैकल्याचा वारा त्याला लागू नये, जने लागेल या सुकुमारा. म्हणून मी काय करतो? मी त्याच्या मृत्यूच्या वेळी येतो आणि आत्मबोधाची या पांजरा मी त्याला आत्मबोध देतो आणि त्याला निर्भय निश्चिंताने अमर करून टाकतो. सुयेतया ते. आणि तो आत्मबोध भगवंताच्या कृपेने प्राप्त झाला. त्या आत्मबोधाच्या विचाराचा वृत्तीनं एकदा निश्चय केला का आत्मबोधाच्या विचाराचा निश्चय ज्याच्या ठिकाणी होतो त्याच्या मरणाचा संबंध संपतो, त्याला मरावं लागत नाही. तुकोबाराय म्हणतात, या विचाराच्या निश्चयाने माझी काया मरणाच्या हातून सुटली, मरणा हाती सुटली काया विचारे या निश्चये. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अजून एक आहे का किरण महाराज? फळ आहे ना, बोधाला नाही, फळ ज्ञानाला नाही, फळ आत्मज्ञानाला फळ नाही, आत्मबोधाला फळ नाही, मग आत्मबोधाच्या निश्चयाला फळ आहे. निश्चयाचे फळ तुका मानतेची फळ, तुका मानतेची फळ, तुका मानतेची फळ. निश्चयाचे फळ तुका मानतेची फळ, तुका मानतेची फळ, तुका मानतेची फळ. माझे शब्द परत ऐका. ज्ञानाला फळ नाही, नुसत्या ज्ञानाला फळ नाही, नुसता बोध मिळाला त्याला फळ नाही. मग फळ कुठं आहे? मिळालेल्या बोधाचा अंतःकरण वृत्तीनं केलेला निश्चय फळ निश्चयाला आहे. कुठं पण साधनेला फळ नसतं, मग त्या साधनेचा वृत्तीनं केलेला निश्चय फळ. त्या निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ.
एका जनार्दनी न घ्यावा संशय निश्चयाची होय हरिरूप तुका म्हणे धन्य वंश त्या नराचा आयशा निश्चयाचा मेरू झाला निश्चय निश्चय माझ्या वृत्तीनं भगवंताकडून मिळालेल्या बोधाचा निश्चय केला आणि त्या विचाराच्या निश्चयाने आमचं मरण संपलं हा अनुभव आहे मरणाहाती सुटली काया विचार आता काय आता महाराज म्हणजे आता काय आता काहीच नाही आता नो टेन्शन आता नो टेन्शन फ्री फ्री आता चिंताच नाही आता काही चिंताच राहिली नाही ना सोनिया गेली खंती आता खंती ना सोनिया गेली एकच चिंता आहे ना प्रत्येकाला अहो प्रत्येकाला एकच चिंता आहे ना महाराज कोणती मरण आहे की नाही बोला 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 प्रत्येकाला चिंता आहे की नाही मरणाची बोला ना नाही मग कशाला कशाला तुम्ही डायबिटीसच्या गोळ्या खाता कशाला बीपीच्या एक दिवस गोळी चुकली तरी कशाला डॉक्टरकडे जातो कशाला 8-8 आणि 10-10 दिवसाला साखर तपासतो कमी झाली का जात कशाला बीपी चेक करतो बीपी का चेक करतो शुगर का चेक करतो रोज गोळ्या का खातो काय डॉक्टरकडे जातो का जातो मरण येऊ नये प्रत्येकाला चिंता एकच आहे ना कोणती मृत्यूची आणि जी मरणाची चिंता होती आता ती चिंता मिटली नासोनिया गेली खंती आणि आता काय झालं सहज आनंदाचा उपभोग झाला सहज स्थिती भोगाची आनंद अखंड अखंड आनंदाचा भोग आहे आणि सहज आहे तुम्हाला एक लक्षात आणून वेळ संपलाय आता एक लक्षात आणून देतो तुमच्या माझ्या आपल्याही जीवनात भोग आहे आपणही भोग भोगतो पण आपला भोग सहज नाही आपला भोग सहज नाही मग आपण भोग भोगतो पण मारून मुटकून भोगू का नको घेऊ का नको खाऊ का नको पिऊ का नको असं मारून मुटकून मन मारून आता समजा 1 मिनिट आहे का कीर्तन आटोपला का पंक्ती बसणार इथंच ना सावली तर बरं आहे ना काय स्वयंपाक काय आज काय केलंय ठीक आहे बुंदी सगळेजण जेवायला बसणार बुंदीच्या पाट्याची पाट्या येणार बुंदी 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 खाणाऱ्याला घेऊ का नको खाऊ का नको साखर वाढली तर साखर वाढली म्हणजे भीती आहे की आपल्या प्रत्येकाच्या जीवनात भोग आहे काही असं बजे 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 खाऊ कर चरबी वाढली तर तेलकट खाऊन जाड झाला तर म्हणजे भोग आहे पण तो भोग कसा आहे मारून मुटकू नये तुकोबाराय म्हणतात मरणाची चिंता संपली अखंड आनंदाचा भोग प्राप्त झाला आणि सहज अवस्थेमध्ये झाला नासोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची आता काय झालं अखंड आनंद आल्यामुळं दुःखाचं दर्शनच नाही न देखेशे झाले श्रम म्हणजे दुःख काय झालं न देखेशे झाले दुःखाचं दर्शनच नाही आणि कशामुळं आत्मबोधाच्या विचाराचा निश्चय हे वर्म मिळाल्यामुळं आले वर्म हाता आहे मग आता काहीच नाही मरण संपलं आनंद रूप झाला आता जीव परब्रह्म स्वरूप झाला वेगळा उरलाच नाही त्याच्यामुळं कुठं काय तुका म्हणे कैची कीव कोठे जीव निराळा नासोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची विठोबा रखुमाई
चिंतन सांगणारा हा जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग आहे. त्याच्या संबंधाने आपण थोडंसं बोलण्याचा आपल्या अल्पबुद्धीप्रमाणे प्रयत्न केलेला आहे. वैकुंठवासी तीर्थ स्वरूप मातोश्री सुलोचनाबाई कारभारी देवकर या मातेचं प्रथम पुण्यस्मरण आहे आणि त्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने देवकर परिवाराचे सगळे संबंधीजन, माता भगिनी, पुरुष भाविक आणि ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहोत. एक 5 मिनिटं अशी घेतो. आईचं पुण्यस्मरण आहे म्हणून पुरुषाच्या जीवनामध्ये स्त्रीचा संबंध 4 प्रकाराने येतो. पुरुष जीवनामध्ये स्त्री 4 प्रकारांनी संबद्ध आहे. म्हणजे 4 प्रकारांनी स्त्रीचा संबंध पुरुषाच्या जीवनाशी आहे. कोणते 4 प्रकार ऐका. आई, बहीण, पत्नी आणि मुलगी. स्त्रीचं जीवन पुरुषाच्या जीवनात 4 प्रकारांनी येतं. पहिलं येतं आईच्या स्वरूपाने, दुसरं येतं बहिणीच्या स्वरूपाने, तिसरं स्त्री जीवन त्याचा संबंध येतो पत्नीच्या संबंधाने, आणि चौथा स्त्री जीवनाचा संबंध पुरुषाच्या जीवनात येतो मुलगी, लेक या संबंधाने. आता ऐका. आई, बहीण, पत्नी आणि मुलगी हे जे 4 स्त्री पात्र आहे की नाही आपल्या जीवनात संबंधाने येणारे, या 4ही स्त्री पात्रांचा साकल्याने विचार केला तर हे 4ही स्त्री पात्र प्रेम पात्र आहे. 4ही स्त्री पात्र कसे आहेत? हे प्रेम पात्र आहे. आई जीवनामध्ये येते प्रेमा करता, बहीण जीवनामध्ये येते. बहीण प्रत्येक पुरुषाच्या जीवनात बहीण येते कशा करता? कोण म्हटलं जमिनीत वाटा मागायला? कोण बोललं? बर. बहीण आई येते प्रेमा करता, बहिणीचा संबंध प्रेमा करता, पत्नीचा संबंध प्रेमा करता आणि मुलीचा संबंध सुद्धा प्रेमा करता. बरं. आता पण ऐका. तरतम भावानी जर आपण थोडा विचार केला या 4 नात्यांचा, आई, बहीण, पत्नी, मुलगी या 4 नात्याचा तरतम भावानी जर आपण विचार केला तर याच्यामध्ये थोडासा फरक असा आहे बघा. काय? ऐका बरं का. बहिणीच्या प्रेमाला मर्यादा आहे, बायकोच्या प्रेमाला मर्यादा आहे, मुलीच्या प्रेमाला मर्यादा आहे, आणि माणसाच्या जीवनात अमर्याद प्रेम फक्त आईचं प्रेम आहे. अमर्याद प्रेम फक्त कोणाचं आहे? ते आईचं प्रेम आहे. बर. आता रामकृष्ण. आता ऐका. बहिणीच्या प्रेमाला काय मर्यादा आहे? तर बहिणीच्या प्रेमाची मर्यादा अशी आहे, बहिणीचं लग्न झालं आणि ती एकदा नवऱ्याची झाली का तिच्या प्रेमाला फाटा फुटतो आणि तिचा जीव जास्त तिकडं ओढा घेतो, म्हणजे तिचं प्रेम फाकलं. बर. बायकोच्या प्रेमाला काय मर्यादा आहे? तर पोरग झालं का ती त्या पोराच्याच नादी लागती, तिच्या प्रेमाला फाटा फुटतो, तिचं प्रेम पोरांकडे वळतं. आणि मुलीच्या प्रेमाला काय मर्यादा आहे? तर मुलीचं तेच, लग्न झालं नवऱ्याच्या घरी गेली का तिचं प्रेम नवऱ्याकडे पळतं आणि इकडं कमी, म्हणजे ती कमी पडतं, मग त्या प्रेमाला फाटा फुटतो. म्हणजे मला काय बोलायचंय? तरतम भाव. तत्वज्ञानातला तरतम भाव काय सांगतो? तर आईच्या प्रेमाला आपलं बहिणीच्या प्रेमाला मर्यादा आहे, बायकोच्या प्रेमाला मर्यादा आहे, मुलीच्या प्रेमाला मर्यादा आहे. पण ऐका, प्रत्येक पुरुषाच्या जीवनात अमर्याद प्रेम करणार एकमेव पात्र आणि त्या पात्राचं नाव आहे आई. म्हणून ऐका, आईला काय म्हटलंय? आईच्या प्रेमाला आपल्याकडे साहित्यिकांनी, कवी लोकांनी, साधू संतांनी ते काय उपमा दिली? समुद्राची उपमा दिली. वात्सल्य सिंधू आई, प्रेम स्वरूप आई, बोलावू मी तुला आता कोणत्या उपायी. आई कोण आहे? वात्सल्याचा सिंधू आहे. आई कोण आहे? प्रेमाचा समुद्र आहे. तुम्ही नेहमी हे वाक्य अनेक जणांचं ऐकता बघा. ज्याची आई गेली तर त्याच्या जीवनामध्ये प्रेमाचा समुद्र आटला. ज्याची आई गेली तो प्रेमाला पारखा झाला. मरेपर्यंत पुन्हा त्याला प्रेम नावाची गोष्ट नाही. म्हणून ऐका, असं वर्णन केलंय, तुम्ही तुमच्या कर्तृत्वानी किती मोठे व्हा, तुम्ही तुमच्या कर्तृत्वानी आभाळाला भिडा, हिमालयासारखे व्हा, तुम्ही तुमच्या कर्तृत्वानी किती मोठे व्हा. नुसतं या मृत्यू लोकातले मालक नाही, स्वर्ग, मृत्यू, पाताळ या 3 लोकाचे मालक व्हा.
पण जर आई नसेल तर तिन्ही लोकाचा मालक सुद्धा या विश्वामध्ये भिकारी आहे आईच्या प्रेमाचा. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. कशाचा भिकारी आहे तो? मातृप्रेमाचा भिकारी. प्रेम करावं फक्त आईनं. तुम्हाला एक सांगतो, प्रेमाच्या बाबतीत ऐका बरं का, प्रेमाच्या बाबतीत अतिशय येडी जात तिचं नाव आहे आई. तिला काय कळत नाही महाराज, तिला एकच कळतं आपल्या लेकरावर प्रेम करणे, प्रेम करणे, प्रेम करणे. बाकी काहीच जाण. किती सांगू, हे बा विट्टी दांडू खेळत होती पोरं, विट्टीचा टोला मारला, अशी विट्टी लांब गेली, समोरून म्हातारा येत होता, त्याच्या डोळ्याला चाटून विट्टी गेली, 1 इंच नियम हुकला, 1 इंच नियम हुकला, डोळ्याला चाटून विट्टी गेली, म्हाताऱ्याने विट्टी पकडली, कोणत्या पोराने मारलं पाहिलं, आणि म्हातारा ज्या पोराने मारलं त्याच्या बापाला सांगायला घरी गेला, तर नेमकं त्याचा बाप घरी नव्हता, शिन्नरला गेलेला होता. अंगणातूनच म्हातारा म्हटलं आहे का संपतराव, तर त्या पोराची आई आली. म्हटले काय? आणि मग तो म्हटले बघा एक काम करा, काय ते तुमच्या पोराला काही समजून सांगा, नीट खेळ म्हणावं, माणसं पाहून टोले मारी जाय विट्टी दांडूचे. हे बाय 1 इंच नियम मुकला, डोळा गेला असता, जन्मात जुगाचा आंधळा करून टाकला असता त्यांनी मला. ती बाई म्हटली तुम्हाला एक सांगू का, काय ते पोरग माझं नाहीच. हा म्हटलं तुझ्या 7 पिढ्या ओळखतोय मी, एकाच गल्लीत राहतो आपण, मी येडा म्हणून तुझ्या दाराजवळ तुझ्याच पोरांनी टोला मार. पण ती म्हटली तुम्ही काय म्हटले 1 इंच नियम मुकला, तुम्ही म्हटले ना 1 इंच नियम मुकला, मी सांगते ते पोरग माझं नाहीच. हा म्हटलं कस काय? ते माझ्या पोराचा नियम हुकूच शकत नाही. इसकू काय ते आई. आता सर आले म्हणून एक सांगू का, काय पोरग 7वीला नापास झालं, बापाने आकाश पाताळ एक केलं, आक्रस्तळेपणा केला, मूर्खा म्हटला, नालायका, 12 महिन्याचा पैसा मातीत घातला, नापास झाला, अभ्यास नको करायला, नडक्या करतो, मूर्ख, लात घालू कमरात. स्वयंपाक घराच्या दारात आई उभी, त्या पोराला तो चाल बाहेर निघ, डोळे पुढे उभं राहून गो, माझ्या डोळ्या पुढे थांबू नको, निघ बाहेर निघ. आणि बायकोला सांगतो याला जेवायला देऊ नको, जर याला जेवायला दिलं ना तुझं कंबरनं मोडून ठेवील. ते पोरग भांबावलं, ते बापाकडे पाहतं, आईकडे पाहतं, नवऱ्याचा डोळा चुकवून, नजर चुकून आई त्या पोराला खुणवती, जाय 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 म्हणतात ना, नको राग उडून घेऊ, जाय बाहेर जाय, आणि मागच्या दाराने ये वाढते. इसकू काही ती आई. आणि पोरग बाहेर गेलं ना, नवऱ्याने बायकोकडं मोर्चा वळवला, तो तिला म्हटलं ऐकलं का, समजलं का, कळलं का, आलं का लक्षात? ती म्हटली काय तुमचा मुलगा नापास झाला, त्याची भाषा ऐका बरं का, त्याची भाषा ऐका, काय तुमचा मुलगा नापास झाला बरं, म्हणजे पास झाला तर त्याचा, नापास झाला का तिचा. तुमचा पोरगा नापास झाला बरं, तरी स्वयंपाक घराच्या दारात उभी आई त्या नवऱ्याला म्हणते वहू द्या ना. तो म्हटलं मेंदूचा भाग आहे का, काही दगड बटाटे भरले का? मी म्हणतो नापास झाला, आणि ती म्हणते वाहू द्या. अगं त्याच वर्गात डबल बसला, ती म्हणते बसू द्या ना. मी म्हणतो नापास झाला, ती म्हणते होऊ द्या. मी त्याच वर्गात बसला, ती म्हणते बसू द्या. म्हणजे ती म्हटली अहो त्याला शिकवणारा मास्तर 17 वर्ष झाले त्याच वर्गाला शिकवतो ना. इसकू काही ती आई, तिला काही कळत नाही महाराज, तिला फक्त एकच कळतं, निसर्ग दत्त आपल्या लेकरावर प्रेम करणे, आईला एवढंच कळतं. अशी प्रेम मूर्ती, अशी प्रेममयी या विश्वात एकच दैवत आहे, त्या दैवताचं नाव आहे आई. आई आई. मग चाणक्याची नीती सांगतो, शेवट करतो महाराज. चाणक्य फार गोड आहे बघा. चाणक्यानी नीतीमध्ये असं लिहिलंय, चाणक्य म्हणतात 4 गोष्टी या जगामध्ये, अन्नदानासारखं श्रेष्ठ दान नाही, द्वादशी सारखी पवित्र तिथी नाही, गायत्री मंत्रासारखा श्रेष्ठ मंत्र नाही, आणि संपूर्ण जगाच्या पाठीवर आईसारखं श्रेष्ठ दुसरं कोणतं दैवत नाही, असं चाणक्याचं लिहिलंय. ऐका चाणक्याने लिहिलंय, नान्नोदकम समम दानम न तिथिर द्वादशी समहा न गायत्र्या परव मंत्र न मातु दैवतम परम मातु परम दैवतम न. असं परम श्रेष्ठ दैवत तुमचं माझं सगळ्यांच्या जीवनातलं श्रेष्ठ दैवत जर कोणतं असेल तर त्या दैवताचं नाव आहे आई.